आपण इयत्ता 3च्या पाठ्यपुस्तकातील 7वा धडा मुग्धा लिहू लागली हा बघणार आहोत. मुग्धाच्या शाळेत चित्रकला, रांगोळी, कथाकथन स्पर्धा झाल्या. आज शाळेत बक्षीस समारंभ होता. सर्व मुलांना आणि त्यांच्या पालकांनाही आमंत्रण होते. मुग्धा आणि तिचे आई बाबाही शाळेत आले होते. त्यांनी मुग्धाच्या बाईंची भेट घेतली. काय म्हणते आमची मुग्धा? आईने बाईंना विचारले. अभ्यासात हुशार आहे. चित्रकला स्पर्धेत पहिल्या नंबरचं बक्षीसही पटकावलंय. पण ती जास्त बोलत नाही. अशी घरीही अशीच वागते का? बाई म्हणाल्या. हो. आईने नाराजीच्या स्वरात उत्तर दिले. एवढ्यात प्रमुख पाहुणे आले. तो आपापल्या जागेवर जाऊन बसला. मुग्धा आणि तिचे आई बाबाही खुर्चीत जाऊन बसले. बाई कार्यक्रमाच्या पुढील तयारीला लागल्या. प्रमुख पाहुणे म्हणून एक प्रसिद्ध लेखक आले होते. बाईंनी त्यांचे स्वागत केले. शाळेतील शिक्षिका जाधवबाईंनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. बक्षिसे देण्याचा कार्यक्रम पार पाडला. प्रमुख पाहुण्यांनी भाषणास सुरुवात केली. प्रथम त्यांनी बक्षीस मिळवणाऱ्या मुलांचे अभिनंदन केले व बक्षीस न मिळवणाऱ्या मुलांचेही कौतुक केले. बक्षीस मिळवलेल्यांमध्ये मुग्धाचाही नंबर होता. मुग्धा मन लावून प्रमुख पाहुण्यांचे भाषण ऐकू लागली. पाहुण्यांनी त्यांच्या लहानपणीच्या गमती सांगितल्या. सर्व मुले पोट धरून हसली. नंतर ते स्वतः लेखक कसे झाले हे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, मला पहिल्यापासून लिहिण्याचा छंद होता. मात्र मी फार अबोल होतो. मी कुणाशीही जास्त बोलत नसे. रोज ज्या गोष्टी घडायच्या त्या मी माझ्या वहीत लिहून काढायचो. अगदी बारीक सारीक गोष्टी मी त्यात लिहित असे. दिवसभर झालेल्या गोष्टी आठवून मी वहीत रोज रात्री लिहून काढत असे. मला तो छंदच लागला होता. रोज वहीत लिहिल्याशिवाय मला झोप येत नसे. उठल्यापासून झोपेपर्यंत ज्या गोष्टी मी स्वतः केल्या, नित्यक्रम सोडून ज्या गोष्टी माझ्या नजरेत आल्या त्या सर्व मी लिहू लागलो. त्यामुळे माझी निरीक्षण शक्ती वाढली, स्मरणशक्ती वाढली, माझी शब्दसंपत्ती वाढली. छोटे प्रसंग उदाहरणार्थ शाळेतल्या घटना, बागेतील चिंचा बोरे हळूच कोणाच्याही नकळत काढणे, लहान सहान खोड्या, माझ्या हातून घडलेल्या चुका, काहीशी भांडण, मार चुकवण्यासाठी केलेला अभिनय, सहलीची मजा, विनोदी प्रसंग, अचानक उद्भवलेले संकट अशा अनेक गोष्टी मी वहीवर उतरवू लागलो. पुढे मला काही कल्पना सुचू लागल्या. घडलेल्या प्रसंगावरून मी कविता, कथा लिहू लागलो. माझ्या शाळेतल्या शिक्षकांना दाखवू लागलो. ते माझं कौतुक करू लागले. त्यांच्यामुळे मला प्रोत्साहन मिळत गेले. थोडा मोठा झाल्यावर दैनिकांत, मासिकांत लिखाण प्रसिद्ध होऊ लागलं. लिखाण करता माझ्या असं लक्षात आलं की मी सर्वांशी छान गप्पा मारू शकतो आणि मी सर्वांशी बोलू लागलो. विशेष म्हणजे सर्वांशी गप्पा मारल्यानं लिखाणासाठी मला विषय सुचत गेले. माझे काका एकदा मला म्हणाले, हा घुम्या मुलगा चांगलाच बोलू लागलाय. बोलण्यानं, लिहिण्यानं, वाचल्यानं माझ्यात परिवर्तन घडत गेलं. माझ्या आयुष्याला एक वेगळंच वळण मिळालं आणि मी एक साहित्यिक झालो. पाहुण्यांचे भाषण ऐकून मुग्धा अगदी मुग्ध झाली. तिने मनाशी निश्चय केला, आपणही रोज लिहायचं. नेमका हाच विचार तिच्या आईबाबांच्याही मनात आला. नुकतीच बाबांनी मुग्धाला नवीन वर्षाची एक डायरी रोजनिशी दिली होती. अजून ती कोरीच होती. मुग्धाने मनाशी पक्के ठरवले होते. वर्षाचा संकल्प केला की रोज काहीतरी लिहायचं. दुसऱ्या दिवसापासून तिने लिहायला सुरुवात केली. रोजच्या रोज तिच्या डायरीचे पाने भरू लागली. आजीचं वर्णन, बाबाचा अभ्यास घेणे, हौशी भांडण, मैत्रिणीचा वाढदिवस, आईची माया, तिच्या शिक्षिका, सुट्टीचा दिवस अशा अनेक विषयांचे लेखन डायरीच्या कागदावर झरझर उतरू लागले.
एखादी गोष्ट मनासारखी किंवा मनाविरुद्ध झाली की तीही कागदावर येऊ लागली. त्यामुळे तिची चूकही तिला कळू लागली. आपोआप आई बाबांशी भावाशी संवाद घडू लागला. मुग्धाची अबोल कळी फुलायला लागली आणि गप्प गप्प राहणारी मुग्धा मोकळेपणाने बोलू लागली व लिहू लागली. या पाठाचे लेखक आहे निर्मला मठपती. आता आपण याचा स्वाध्याय बघूया. प्रश्न 1. एका वाक्यात उत्तरे लिहा. मुग्धाच्या शाळेत कोणता समारंभ होता? मुग्धाच्या शाळेत चित्रकला, रांगोळी, कथाकथन स्पर्धा झाल्या. हे आहे पहिल्याचं उत्तर. समारंभाला प्रमुख पाहुणे कोण आले होते? याचे उत्तर येते आहे. पाहुणे म्हणून एक प्रसिद्ध लेखक आले होते. बाबांनी मुग्धाला नवीन वर्षात काय दिले होते? बाबांनी मुग्धाला नवीन वर्षाची एक डायरी म्हणजेच रोजनिशी दिली होती. मुग्धाला आपली चूक का कळू लागली? एखादी गोष्ट मनासारखी किंवा मनाविरुद्ध झाली की तीही कागदावर येऊ लागली. त्यामुळे तिची चूकही तिला कळू लागली. प्रश्न 2. कोण कोणास म्हणाले? चित्रकला स्पर्धेत पहिल्या नंबरचं बक्षीसही पटकावलंय पण ती जास्त बोलत नाही. बाई आईला म्हणाल्या. मला पहिल्यापासून लिहिण्याचा छंद होता. प्रमुख पाहुणे विद्यार्थ्यांना बोलले. हा घुम्या मुलगा चांगलाच बोलू लागलाय. प्रमुख पाहुण्याचे काका प्रमुख पाहुण्यांना बोलले. आणि मी एक साहित्यिक झालो. प्रमुख पाहुणे विद्यार्थ्यांना बोलले. प्रश्न 3. कंसात दिलेल्या शब्दांपैकी योग्य शब्द निवडून वाक्य लिहा. पाहुण्यांनी त्यांच्या लहानपणीच्या गमती जमती. येईल गमती जमती. बोलण्यानं, लिहिण्यानं, वाचल्यानं माझ्यात परिवर्तन, 2 नंबरचं परिवर्तन घडत गेले. या पाहुण्यांचे भाषण ऐकून मुग्धा अगदी मुग्ध झाली होती. मुग्धाने मनाशी पक्के ठरवले होते. नवीन वर्षाचा संकल्प केला होता. संकल्प आणि मनाशी ईचं उत्तर. मुग्धाची इथं येईल अबोल कळी फुलायला लागली. खालील शब्दांना जोडून येणारे शब्द लिहा. उदाहरणार्थ खालील शब्दांना जोडून येणारे शब्द लिहा. उदाहरणार्थ गमती जमती, बारीक तारीख. इकडे कडे काटे कुटे दगड धोंडा चढ तार पाला पाचोळा